जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन, भस्म झाला कालयवन मोचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार, फिरोणी द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगेतया, 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मिवध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथाही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण कथा श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान.
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलवलोद्धार बलराम यात्रा 79 तर 22, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान माता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90, श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. दशमस्कंदाचा 58वा अध्याय आज आपल्याला पाहायचा. पौष वद्य षष्टी शके 1946. भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा. आपण आत्तापर्यंत भगवंताचे 3 विवाह पाहिले. एक रुक्मिणीचा विवाह जवळपास 3 अध्यायामध्ये सांगितला आणि त्यानंतर समंतक मणीच्या निमित्ताने जांबवती आणि दुसरी काय पटकन नाव नाही, सत्यभामा, असे जांबवती, सत्यभामा आणि रुक्मिणी असे 3 विवाह पाहिले. 8 ज्या पट्टराण्या होत्या त्यापैकी आता 5 पट्टराण्या ज्या आहेत त्यांच्या विवाहाची कथा या अध्यायामध्ये आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्या ठिकाणी लाक्षागृहामध्ये पांडवांना नेलं, दुर्योधनाने सगळ्यांनी हा कट रचला आणि त्या ठिकाणी तुमच्यासाठी मोठं भवन बांधलं, त्यामध्ये तुम्ही राहा असं सगळं करून लाक्षागृह त्याला अग्नी लावला आणि पांडव जळून भस्म व्हावेत असा उद्देश त्यांच्या ठिकाणी होता. पण पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. दशक 4 समास 8 सख्य भक्ती निरूपणा. ज्याने भगवंताशी सख्य केलेलं आहे त्याला अपमृत्यू नाही, त्याच्या जीवाला धोका नाही. भगवंत त्यांना त्या सगळ्यातून बाहेर काढतो याचं उदाहरण झालेलं आहे. पण भगवंतानी हे मला समजलं हे काही कळू दिलं नाही, म्हणून मागच्या अध्यायात स्वतः भगवंत श्रीकृष्ण बलराम हे त्या विदुरांना आणि त्यानिमित्ताने आपल्या कौरवांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे गेले आणि मग तिथे आपलं ते दुःख व्यक्त केलं की पांडव सगळे जळाले, हे मला कळालं, खूप दुःख झालं. हे सगळं जो लीला आपण म्हणतो भगवंताची ती त्या ठिकाणी झाली. आता या ठिकाणी आता ते जातात इंद्रप्रस्थाला. कशाला? तर पांडवांना भेटण्यासाठी. आणि बरोबर सात्यकीसुद्धा आहे, इतर यादवसुद्धा आहे. दृष्ट्वा तमागतम पार्था मुकुंदम अखिलेश्वरम. त्या ठिकाणी पांडवांच्या बरोबर या सात्यकीच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत हे पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. एखादी व्यक्ती जेव्हा खूप आजारी असते, अंगात काही प्राण नसतं, तेव्हा असे नुसतीच पडून असते, पण एकाएकी त्यांच्या ठिकाणी काही संचार झाला तर मग त्याला कसं एकदम आनंद होतो आणि तो लगेच उठूनच बसतो. त्याप्रमाणे सगळे वीर जे आहेत, पांडव जे आहेत, ते सगळे भगवंताला पाहिल्याबरोबर उभं राहिले. जसा प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सर्व इंद्रिये उठतात, म्हणजे त्यांना ते आपापलं कार्य करू लागतात. तसं ऑक्सिजन लावल्याबरोबर श्वासोच्छ्वास नीट होतो. काही दिवस त्या ICUमध्ये असतात आणि मग नंतर बाहेर येतात. आता ICUमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा आनंद आहे आणि बाहेर येऊन काही सेवा शुश्रूषा झाली, काही ट्रीटमेंट झाली, त्याचाही आनंद सगळ्यांना होतो. पण खरा आनंद केव्हा होतो? तर जन्माच्या वेळेस होतो आणि त्यानंतर शेवटी जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मात्र दुःख होतं. कारण मधल्या भागामध्ये आपलं त्या जीवाशी एक सख्य घडलेलं असतं, मग ते नात्याने असतं. मग आता हे झाल्यानंतर हे पांडव जे आहेत त्यांच्याकडे सगळे भगवंत गेलेले आहेत आणि त्यांनी खूप त्यांचं स्वागत केलं. परिष्वज्जात च्युतम वीरा अंगसंग हतैन सहा. आणि भगवंताचा अंगस्पर्श, भगवंताने आपल्याबरोबरचे जे आहेत त्यांना हस्तांदोलन केलं त्यांच्याबरोबर. आता ते म्हणतात की भगवंताच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे, भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाल्यामुळे त्यांची आत्तापर्यंत केलेली सर्व पापे
दूर झाली, धून निघाली आणि स्मितहास्याने मुखारविंद पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. युधिष्ठिरस्य भीष्मस्य कृत्वा पादाभिवंदनम. श्रीकृष्णाने आपल्यापेक्षा मोठे असणारे युधिष्ठिर आणि भीमसेन हे कृष्णापेक्षा वयाने मोठे होते, त्या दोघांना पाया पडून त्यांचे चरण पकडून त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि अर्जुन जो होता तो त्यांच्या बरोबरीचा असल्यामुळे अर्जुनाला हातात हात घेऊन अर्जुनाशी मैत्रीपूर्ण व्यवहार झाला. आणि नकुल आणि सहदेव जे होते हे भगवंतापेक्षा लहान होते आणि साहजिकच त्या दोघांनीसुद्धा भगवंताच्या चरणांना वंदन केलं. आता 2 दिवसापूर्वी शनिवार रविवार मी गावाला गेलो होतो. मुख्य म्हणजे आमचं जे आजोळ आहे हिंगोली, तिथे आमचे 3 मामा होते, मामी होते आणि त्यांची मुलं सगळे होते. आता या आपल्या समूहामध्ये असणाऱ्या सुधाताई कुरुंदकर जे आहेत ती माझे मामांचीच मुलगी आहे. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि बरोबर कोण कोण होतं सांगतो. आमच्याबरोबरचे म्हणजे रत्नाळीकर घराण्यातले जवळपास 16-17 जण आम्ही त्या ठिकाणी गेलो. आता जे आपण वाचत आहोत की कृष्णाला जे मोठे होते त्यांना कृष्णाने नमस्कार केला, बरोबरचा असणारा अर्जुन त्याच्याशी हस्तांदोलन केलं, गळाभेट घेतली आणि नकुल सहदेव त्यांच्या पाया पडले. अगदी असंच या प्रसंगी शनिवारी रविवारी झालं म्हणून त्याची मला आठवण आली. त्या ठिकाणून आम्ही धर्माबादला गेलो, जिथे रत्नाळी आमचं मूळ गाव आहे. तिथेसुद्धा आमच्या ज्या मूळ देवता आहेत त्यांचं दर्शन घेऊन बासरच्या सरस्वती देवीचं दर्शन घेतलं. या सगळ्या प्रवासामध्ये हेच आठवलं, जे माझ्याबरोबरचे होते ते माझ्याशी हात मिळून त्याने हस्तांदोलन केलं, जे लहान होते ते पाया पडून आशीर्वाद घेतले. हाच प्रसंग या ठिकाणी झाला. फाल्गुनम परिरभ्याथ यमाभ्याम च अभिवंदितः. नकुल आणि सहदेवाने भगवंताच्या चरणानं वंदन केलं. आता भगवंतांना मोठं आसन दिलं. परम आसन आसीनम कृष्णा. भगवंत त्या मोठ्या आसनावर बसले आणि एवढ्यामध्ये नवविवाह झालेली द्रौपदी जी आहे ती त्या ठिकाणी तिचं आगमन झालं. आता द्रौपदीने आल्यावर येऊन भगवंतांना त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना नमस्कार करून भगवंताचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आता पांडवांच्याकडून जसं सात्यकीपण आलेले होते, सात्यकींचा पण सत्कार झाला. तथैव सात्यकी पार्थे अभिवंदितः निषदासने अन्यन्ये च पूजिता पर्युपासते. आणि इतरांचासुद्धा यथोचित सत्कार झाल्यावर भगवंत या सगळ्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या आसनावर बसले. आता एवढ्यामध्ये पृथाम समागत्य कृताभिवादन. पृथा म्हणजे कुंती माता, ही त्या ठिकाणी तिचं आगमन झालं. आता भगवान कृष्णाची आत्या असणारी ही कुंती माता आहे. वसुदेव जे आहेत भगवंताचे पिता, त्यांची बहीण असणारी ही कुंती माता आहे. तीसुद्धा आली आणि तिनेसुद्धा भगवंताच्या चरणांना वंदन केलं. आता आत्या भाच्याला वंदन करत आहे. तर हा माझा भाचा आहे असं म्हणून नाही, तर हा सगळ्या जगाचाच राहता आहे, पालन करता आहे, पोषण करता आहे, म्हणून तिनेसुद्धा वंदन केलं. तिच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू वाहू लागले आणि तिच्या भगवंताला तिने आपलं विचारलं, तुमच्या घरचे सगळे कसे आहेत, माझे नातेवाईक जे आहेत ते कसे आहेत वगैरे सगळे ख्याली खुशाली विचारले. त्यावेळेस कुंतीचा गळा दाटून आला. स्मरंती तान बहुन क्लेशान. आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये लाक्षागृहाच्या पासून अगदी सुरुवातीपासून जेव्हा दुर्योधनाने कट करून या सगळ्यांना आपल्या राज्यातून बाहेर पाठवलं, तिथून जे जे कष्ट आत्तापर्यंत झाले त्या कष्टाचं स्मरण तिला झालं आणि तो क्लेशांचा आवेग जो आहे तो घेऊनच ती या ठिकाणी भगवंताला कृष्णाला म्हणू लागली. तदैव कौशलम नवभूत सनाथास्ते कृता वयम ज्ञानीना न स्मरता कृष्ण भ्राता मे प्रेषित बया. भगवान कृष्णांना कोणती माता म्हणते, हे कृष्ण, ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी असं मानलं आणि आमची आठवण केली, त्याच क्षणी आमचा उद्धार झाला. आपण भगवंताची सेवा करणं हा भाग वेगळा, पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने भगवंताचे दास होतो तेव्हा राम हमारा जप करे हम बैठे आराम अशी अवस्था भक्ताला प्राप्त होती. भगवंताचं नाव घेतलं तर त्याप्रमाणे भगवंत आपल्याला कसं सहाय्य करतात, तो हरी जो आहे तो आपल्याला सांभाळतो. रात्रंदिन आम्हा तो सांभाळ करतो.
आणि आता ते कुंती म्हणते की आता अक्रूराला तू आमची पुन्हा खबरबात घेण्यासाठी पुन्हा अक्रूराला पाठवलं. आता अक्रूर जे आहे ते कुंतीचेच भाऊ आहेत आणि कृष्णाचे काका आहेत, आपण पाहिलं अक्रूराचं. आणि आता युधिष्ठिर ज्या त्या ठिकाणी बसलेले आहेत, या सगळ्या नगरीचे राजा असणारे युधिष्ठिर, ते सुद्धा आता या ठिकाणी विचारतात, किम न आचरितम श्रेयो न वेदाहम ईश्वरः योगेश्वराणाम दुर्दशो यन्नो दृष्ट कुमेधसाम. युधिष्ठिर म्हणतात, भगवंता सगळ्या विश्वाचा हितैषी आहे, सगळ्यांचं हित पाहणार तू आहे. आता जो भगवंत सगळ्यांचं हित पाहतो त्याला जीव म्हणतो. भगवंताचं आमच्याकडे लक्षच नाही, आमची दैन्या झाली तरी भगवंताने आम्हाला काहीच मदत केली नाही, उलट आमच्यावर अधिक दुःखाचे डोंगर कोसळले. तू सर्वांचा आत्मा आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये असतो, आणि असं असतानासुद्धा आमच्यावर हे दैन्य काय यावं? त्याचं कारण या जीवाने भगवंताची आठवण सदैव ठेवली नाही. अखंड भगवंताचा ध्यास, अखंड त्याच्या नामाचा ध्यास असा असेल तर हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. तो हरी त्याला अंतर्बाह्य म्हणजे संसारात असो किंवा परमार्थात असो सगळीकडे त्याचा सांभाळ तो करता. नमे भक्त प्रदर्शती असं वचन गीतेमध्ये सुद्धा आहे. आणि तूच आमच्या हृदयामध्ये येऊन बसतोस आणि आमचे क्लेश मिटवतोस. आणि युधिष्ठिर म्हणतात की आम्ही असं कोणतं पुण्य केलं होतं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तसं युधिष्ठिर म्हणतात की मोठमोठ्या योगेश्वरांना सुद्धा जे प्रयासाने दर्शन देतात, खूप कष्ट केलं, खूप उपासना केली, खूप उपवास केले आणि पोटात अन्न नाही, पण निष्ठेने भगवंताचं स्मरण करतात, तेव्हा एवढा त्रास गेल्यानंतर त्यांना दर्शन होतं तुझं. आणि आम्ही जे आहेत आम्ही सामान्य आहोत. सामान्य असल्यामुळे किम न आचरितम श्रेयो, आमच्यासारख्या सामान्यांना तू असं छान दर्शन देतोस, ते आमचं किती भाग्य. आता आलेच आहात तर आमच्या ठिकाणीच तुम्ही आता 2-4 महिने राहा, जसं आपण पाहुण्यांना म्हणतो. आणि काही वेळेस आपण चुकूनही म्हणतो, म्हणजे आपली इच्छा नसते पण म्हणून दाखवतो. आणि मग पाहुणे म्हणतात नाही हो आम्ही आलो, आता 8-10 दिवस आम्ही तुमच्याचकडे राहतो. असं म्हणल्यानंतर आपलं मन बदलतं, आपले चेहरे बदलतात आणि ते दुसऱ्याला समजतं. म्हणजे प्रपंचामध्ये जे मनापासून आहे तेच सत्य आहे, पण वरवर दाखवणं जे आहे ते काही सत्य नाही. असे अनेक अनुभव आपल्याला सुद्धा येतात. भगवंत त्या ठिकाणी 4 महिने राहिलेले आहेत. आता 4 महिन्याच्या निवासामध्ये एकदा असं झालं की एकदा रथम आरुह्य विजयो वानर ध्वजम. भगवंताचा रथ जो होता त्याच्या ध्वजावर वानर स्थित होते. म्हणजे हनुमंताने कृपा केली आणि त्या ध्वजावर अखंड त्याचा आशीर्वाद आहे म्हणून ते हनुमंताची मूर्ती ध्वजावर होती. असा रथ, त्याचं नाव आहे विजयरथ. विजयो अर्जुनाचा रथ. रथम आरुह्य गांडीवम धनुरादाय तृणम चाक्षय सायकौ. असं म्हणजे अक्षय असा 2 भाते, तुणो म्हणजे भात, ते 2 भाते हे सगळं बरोबर घेतलं. त्याने आपल्या अंगावर चिलखत चढवलं अर्जुनाने आणि हे दोघे श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या रथावर आरूढ झाले. आणि आता क्षत्रियच आहेत, राजे आहेत, त्यांचा धर्मच आहे मृगया करणे, शेतामध्ये जाणं, जंगलामध्ये जाणं, प्राण्यांची हत्या करणं, शिकारीला जाणं. कारण हे सगळं केल्यानेच त्यांचं धैर्य आणि बल जे आहे ते वाढतं आणि युद्धामध्ये त्याचाच त्यांना उपयोग होतो. आपण किती जरी म्हटलं समोरच्याला 2 थोबाडीत मारणे म्हणजे आपण मारू शकत नाही, कारण आपण सत्वगुणी आहोत. पण जे तमोगुणी वृत्ती आहे, पण तमोगुणाचा वापर जे परित्राणाय साधूनाम यासाठी करतात ते भगवंताचे भक्त आहेत. मग त्यामध्ये बसून त्याने अनेक प्राण्यांची शिकार केली. आता किती प्राणी तर 10 प्राण्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. वाघ, डुकरं, रेडे, काळवीट, चित्ते, गौरडे, गेंडे, हरिण, ससे आणि साळी. आता मला असं वाटतं की या 10 जणांची नावं भगवान व्यासाने या श्लोकामध्ये दिली. त्याचा अर्थ या 10 प्रकारच्या प्राण्यांच्या मुक्तीचीच ती वेळ आलेली होती. कारण भगवंत समोर असताना अर्जुनाच्या बाणाने आपला
प्राण द्यावा एवढं त्यांनी पुण्य केलेलं होतं. आणि एवढं सगळं करत असताना परिश्रांतो बिभत सूर्य अनुगमात. आता एवढं सगळं शिकार केल्यानंतर दोघेही थकलेले होते आणि तृटपरितः परिश्रांतो, थकल्यामुळे जवळच कालिंदी नदी होती, यमुना नदी होती आणि यमुना नदीवर जायला हे रथ घेऊन गेले. तत्रोपस्पृश्य विशदम पीत्वा वारी महारथो. श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही त्या ठिकाणी गेले. यमुनेच्या पाण्यामध्ये हात पाय धुतले आणि ते स्वच्छ त्या पाणी जे होतं यमुनेचं ते पाणी दोघेही प्याले. इतक्यामध्ये कृष्ण ददृशतु कन्याम, म्हणजे कृष्णाचं लक्ष त्या ठिकाणी उपासना आराधना काहीतरी पुरस्करण करणाऱ्या एका तरुणीकडे कृष्णाचं लक्ष गेलं. आता कृष्णाचं लक्ष गेलं म्हणजे कृष्णाला आधीपासून माहीत होतं ही कोण आहे, पण आपण कसं विचारायचं, बरोबर अर्जुन होताच. आणि चरंती चारु दर्शनम, तिचं दर्शन कृष्णाला त्या ठिकाणी झालं. तपश्चर्या करणाऱ्या ह्या मुलीचं दर्शन झालं. आता ही मुलगी कोण आहे काय नाही, पद्धत कशी असते ती पहा. का त्वं कस्यासि शुश्रूणी कुतोसि किं चिकीर्षसि मन्ये त्वां पतिमिच्छन्ति सर्वं कथय शोभने. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना तू जा आणि हे कोण आहे ते तिला विचार. आमच्या तिरुपती बालाजीच्या पोथीमध्ये अशीच कथा दिलेली आहे. ती पद्मावती तिच्या सख्यांच्या बरोबर जेव्हा त्या वनामध्ये असणाऱ्या उपवनामध्ये जाते आणि काही फुलं गोळा करायला जाते, तेव्हा योगायोगाने त्या ठिकाणी भगवान व्यंकटेश त्या ठिकाणी आलेले असतात. घोड्यावर बसून ते आलेले असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर भगवंत त्यांना विचारतात की तू कोण आहेस काय नाही, आणि मग तिचं उत्तर जे आहे ती स्वतः पद्मावती देत नसून तिच्या मैत्रिणीचे उत्तर देतात. तसं इथे पण झालेलं आहे. तेव्हा ते विचारतात तू कोण आहेस, अर्जुन जाऊन तिला विचारतो, आणि कोणाची कन्या आहेस आणि या एवढ्या जंगलामध्ये आणि नदीमध्ये असे बसून का आहेस, कुठून आली आहेस आणि तुझी काय इच्छा आहे. मन्ये त्वां पतिमिच्छन्ति, मन्ये याचा अर्थ माझ्या मनामध्ये असा विचार आहे की मला असं वाटतं माझ्या मतीप्रमाणे मन्ये त्वां पतिम इच्छन्ति, चांगला पती मिळावा यासाठी तू ही आराधना करीत आहेस का असं मला वाटतं. सर्वं कथय शोभने, हे सुंदरी सगळं मला तू सविस्तरपणे सांग असं अर्जुन त्या मुलीला, जिचं नाव कालिंदी आहे, ती आता आपली सगळी हकीकत जी आहे ते सगळं सांगते. कालिंदी उवाच अहम देवस्य सवितुर दुहिता पतिम इच्छन्ति. अहम देवस्य सवितुर, मी देवांची कन्या, सवितुर म्हणजे सूर्य, मी सूर्यदेवाची कन्या आहे. आणि दुहिता पतिम इच्छन्ति, सूर्यदेवाची कन्या, दुहिता म्हणजे कन्या, आणि चांगला पती मिळावा यासाठी मी हे अनुष्ठान करत आहे. आणि विष्णुं वरेण्यं वरदं तपः परम आस्थितः, भगवान विष्णू महाविष्णू हे पती म्हणून मला प्राप्त व्हावे या इच्छेने मी हे आराधना करीत आहे. नान्यं पतिमृणे वीर तमृते श्रीनिकेतनम, लक्ष्मीचे आश्रय असणारा, लक्ष्मी ज्याच्यापाशी नेहमीसाठीच असते तो भगवंत, तो नारायण जे आहे त्यालाच मी पती म्हणून वरलेला आहे मनाने. आणि अनाथांचे आश्रय करणारा असणारा तो मुकुंद माझ्यावर प्रसन्न हो अशी ती इच्छा व्यक्त करते. या ठिकाणी शब्द दिला आहे मुकुंदो नाथ संश्रय. मुकुंद याचा अर्थ मुकुम ददाती इति मुकुंद. मुकुम म्हणजे मोक्ष, की जो आपल्या अनुग्रहितांना, जो आपल्या शिष्यांना, जो त्यांच्यावर जे पूर्ण भरोसा ठेवतात त्यांना सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. जेथील तेथे म्हणजे कुठे, त्या परमाधामाला जो घेऊन जातो तो मुकुंद, जो आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देते. आणि मग ती पुढे आपलं परिचय सांगते. जसा प्रश्न विचारला होता का त्वं कस्यासि शुश्रूणी कुतोसि किं चिकीर्षसि, सगळ्या प्रश्नांची उत्तर एकानंतर एक दिली. कालिंदी ती समाख्याता वसामी यमुना जले, मी कालिंदी आहे, प्रत्यक्ष सूर्यनारायणाची मी पुत्री आहे, यमराजाची बहीण आहे, आणि माझ्या वडिलांनी मला या कालिंदी यमुना नदीमध्ये एक मोठा महाल बांधून दिलेला आहे आणि त्यामध्ये मी राहत आहे.
त्या भवनामध्ये मी राहते आणि जोपर्यंत भगवंताचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मी या अनुष्ठानातून उठणार नाही. तथा अवदत गुडाकेशो, वदत म्हणजे सांगणे, सांगितलं, अवदत म्हणजे सांगितलं होतं. तथा अवदत गुडाकेशो, गुडाकेश म्हणजे हे कृष्णाचं अर्जुनाचं नाव आहे. अर्जुनाचे अनेक नावं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी वापरलेली आहेत. आमच्या साधक संजीवनी नावाचं जे पुस्तक आहे, आमच्या राम सुखदास महाराजांचं खूप उत्कृष्ट असं पुस्तक गीतेवरचं भाष्य असणार आहे. त्यामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये जिथे जिथे अर्जुनाचं नवीन नाव आलं ते नाव अर्जुनाला का पडलं, कसं पडलं याचासुद्धा त्यांनी इतिहास दिलेला आहे. आणि मग भगवंतांना हे सगळं अवदत म्हणजे त्याने अर्जुनाने सगळं सांगितलं. वासुदेवाय सोपिताम रथम आरोपित द्विद्वान धर्मराजम उपागमत. उपागमत म्हणजे त्या कालिंदीला भगवंताने आपल्या रथावर बसवलं आणि आता ती कालिंदी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे धर्मराजाकडे आलेले आहेत. आता पांडवांनी कालिंदीला आता आणलंच आहे. आता यानंतर यदैव कृष्ण संदिष्ट पार्थानाम परम अद्भुतम कारयामास नगरम विचित्रम विश्वकर्मणा. आता भगवंताची इच्छा झाली, पांडवांनी पण विनंती केली आणि त्यामुळे कृष्णाने पांडवांना राहण्यासाठी एक अत्यंत अद्भुत आणि विलक्षण अशा नगराची निर्मिती केली. आता भगवंत म्हणतात ना, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम म्हणजे स्वतः करतील, अन्यथा कर्तुम म्हणजे दुसऱ्याकडून करून घेतील, आणि तिसरं जे आहे की ते त्यांच्या इच्छेने दुसऱ्यांना प्रेरणा देतात आणि ते करतात. तसं या विश्वकर्म्याकडून त्यांनी ते एक मोठं नगर वसवलं आणि त्या नगराचं नाव, आजचं नाव जे आहे ते दिल्ली आहे. पांडवांना भेटण्यासाठी भगवान त्यांच्याकडे राहत असताना अग्निदेवाला खांडववना देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाले, असा श्लोक आहे. आणि आता खांडववन मिळाल्यामुळे त्या अग्नीने अर्जुनाला काही गोष्टी दिल्या. अर्जुनाच्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी म्हणून अग्निदेवतेने काय काय दिलं. धनुर्अध्यात यावच अग्निभ्याम श्वेतान अग्निभ्य ऋथम नृप. अर्जुनाला काय काय दिलं. गांडीव धनुष्य दिलं अर्जुनाला. म्हणजे 10व्या अध्यायामध्ये 10व्या स्कंदामध्ये 58व्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्या ज्या गोष्टी दिल्या, गांडीव धनुष्य दिलं, 4 घोडे दिले, श्वेत पांढरे घोडे, 1 रथ दिला आणि अक्षय बाणाचे 2 भाते. अक्षय म्हणजे ज्यातले बाण कितीही वापरले तरी कमी होत नाही, असे अक्षय बाणाचे 2 भाते दिले आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारे असं कवच दिलं की समोरच्या शत्रूने कितीही मारा केला तरी ते कवच अभेद्य राहील, असं ते कवच दिलं. भगवान त्या कर्णाकडे सुद्धा अशाच प्रकारचं कवच होतं, हे पण आपण लक्षात घेऊया. आता मयश्च मोचितो वन्ने सभाम सख्य उपाहरत. आता मयदानवाचा आहे. मयदानवाला खांडवन जळत असताना या अर्जुनाने त्याला मदत केली होती आणि त्याला वाचवलं होतं. आणि हे उपकार मयदानवाने लक्षात घेतले आणि म्हणून त्या ठिकाणी एक मोठा सभागृह मयदानवाने त्यांना करून दिला. कारण ती मैत्री आहे, तिचे उपकार म्हणून एक सभागृह तयार करून दिले. आणि याच सभागृहामध्ये यस्मिन म्हणजे ज्या सभागृहामध्ये दुर्योधनस्यासी जलस्थल दृशीभ्रम. दुर्योधनाने त्या सभागृहामध्ये प्रवेश केला मैदानावाने बांधलेल्या, तेव्हा त्याला जमिनीच्या ठिकाणी पाणी आहे असा भ्रम झाला आणि पाण्याच्या ठिकाणी जमीन आहे असं त्याला वाटलं, म्हणून त्याने पुढे पाऊल टाकलं. हे आपण सिरियलमध्ये, कथेमध्ये, महाभारताच्या कथेमध्ये, कृष्णाच्या ह्याच्यात बऱ्याच ठिकाणी आपण हे पाहतो. आणि हे झाल्यानंतर काही दिवसांतर अर्जुनाचा आणि इतर सगळे जे नातेवाईक होते त्या सगळ्यांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकींच्यासह आपल्या द्वारकेला परत आल्या. आता जे आहे ते भगवंताचा 4था विवाह, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा हे विवाहाचा प्रसंग याच्या पुढच्या याच अध्यायामध्ये आहेत. आता ते आपल्याला पाहायचं थोडक्यात. तर एक विवाह तर आपण पाहिला श्रीकृष्ण आणि कालिंदी. हा विवाह दिल्लीमध्ये झालेला आहे, यमुना नदी आहे. दिल्लीचं अजून एक वैशिष्ट्य, दिल्लीमध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी यमुनेकडे जात असताना अगदी एका समतोल असणारी जमीन जी आहे ती यमुना जवळ येत असताना एकदम उतार लागतो आणि यमुना दिसते आपल्याला. ते बलरामाने आपलं जे
हल आहे खांद्यावरचं, क्रुद्ध होऊन त्याने ते जमिनीवर मारल्यामुळे त्या जमिनीचा तोल गेला आणि ती जमीन अशी उतरती झाली यमुना नदीच्या तिथे. ते आपल्याला प्रत्यक्ष हे सगळं वाचन असेल तर तिथे गेल्यावर समजतं. नाही तर बघ किती छान, दिल्ली किती छान आहे, यमुना नदी आम्हाला पटकन दिसली, खूप उतार होता, एवढंच माणसं पाहतात. पण ही सगळी पार्श्वभूमी लक्षात असेल तर हे सुद्धा स्मरण होतं. या ना त्या निमित्ताने भगवंताचं स्मरण अखंड झालं पाहिजे. आणि मग आता कालिंदी विवाह झाला भगवंताचा दिल्लीमध्ये. आता जो विवाह आहे तो आहे उज्जैन नगरीमध्ये झालेला आहे. विंदानुविंदो वावंत्यो दुर्योधन वशानुभव स्वयंवरे स्वभगिनीं कृष्णे सक्ताम न्यषेदताम. विंद आणि अरविंद, विंद आणि अरविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते. अवंतीपुरी, सप्तपुरीमध्ये अवंतीचं नाव आहे. उज्जैन जे आहे या ठिकाणी आपलं मठसुद्धा आहे, रामदासी मठसुद्धा आहे आणि भगवान शंकराचं मंदिरसुद्धा आहे. तर दुर्योधनाच्या म्हणण्याप्रमाणे वागणारे हे होते विंद आणि अनुविंद, म्हणजे दुर्योधनाच्या पाठीमध्ये होते हे. आता त्यांची बहीण होती, तिचं नाव मित्रविंदा. पण कृष्णांना वरण्याची इच्छा होती. तिच्या मनामध्ये कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा अशी तिची इच्छा होती. पण हे दोघे बंधू जे होते, विंद आणि अनुविंद, याचा मात्र त्याला विरोध होता. आता ही कोण होती विंदा, किंवा हे विंद आणि अनुविंद हे कोणाचे मुलं होते ते दिलं. राजादी देव्यास्तनयाम मित्रविंदा पितृश्वसू. मित्रविंद जो राजा आहे त्याची राजादेवी नावाची पत्नी, आणि जिच्यापासून ही कन्या झाली तिचं नाव मित्रविंदा. आता या राजादेवी कोण, तर पुन्हा भगवंताच्या आत्या. जवळपास 7-8 आत्यांचा संदर्भ यामध्ये आहे. आणि त्यांची ही मुलगी असणारी मित्रविंदा. श्रीकृष्णाची आत्या राजादेवी हिच्यापासून झालेली ही कन्या मित्रविंदा राजांच्या भरसभेमधून भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या सामर्थ्यावरून तिला ते घेऊन गेले. आता 2-3 ठिकाणी असाच प्रसंग आहे. आता पुढचा विवाह हा झाला कुठे, तर उज्जैन नगरीमध्ये झाला. एक दिल्लीमध्ये झालेला आहे, एक आपल्या रुक्मिणीचा झाला तर तो द्वारकेमध्ये झालेला आहे. असे सगळे भगवंताचे विवाह झाले. आता कौशल देशाचा राजा म्हणजे आपल्या अयोध्यामध्ये. रामायणामध्ये राम आणि सीता हा एकच विवाह झाला. आता इथे कितीतरी विवाह आहेत. पुढे भागवत प्रवचनकार खूप छान सांगतात. सुदाम्याच्या आख्यानामध्ये ते आपण पुन्हा ऐकणारच आहोत. 16,108 स्त्रिया त्या सुदामदेवांच्या पाया पडायला येतात. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असं म्हणत 1000 झाले तर ते थकूनच गेले. आता नुसतंच भवच म्हणत राहिले. असं करत त्यांची अशी अवस्था झाली. कृष्णा, अरे किती पत्नी आहेत तुझ्या, संपल्या की नाही, म्हणजे ते आता वाट पाहायला लागले. नुसता आशीर्वाद देऊनसुद्धा थकले इतके. कारण या अयोध्यामध्ये एक पत्नीव्रत असणाऱ्या भगवान श्रीरामांनी आता कृष्णाचा अवतार घेतला. आणि कृष्ण अवतारामध्ये ज्यांची जी इच्छा असेल ती त्यांनी पूर्ण केली. नग्नजिता नाम कौसल्य आसीद राजा धार्मिक असा राजा त्या ठिकाणी होता. नग्नजित असं त्याचं नाव होतं. त्यामुळे त्याच्या या कन्याचं नाव नागनजिता. तिलाच आपण सत्या असं दुसरं नाव प्राप्त झालं. तसं सत्या अभवत कन्या देवी नागनजिती नृपः. ज्या अयोध्येमध्ये भगवंताने 11,000 वर्ष राज्य केलं होतं एक पत्नीव्रताने राहून, त्याच ठिकाणी भगवंताने हा विवाह केला. आणि जसं काही मुद्दामात केल्यासारखं आहे त्या ठिकाणचा विवाह. नताम शेकून नृपा वोढून जित्वा सप्त गोवृषान. आता हा विवाह पण इतक्या सहजासहजी झाला नाही, हे पण लक्षात घ्या. आता तो राजा जो आहे, नग्नजित राजा जो आहे, तो आता आपण केलेला पण जो आहे तो या ठिकाणी सांगतो की 7 प्रकारचे असे बैल आहेत जे खूप बलाढ्य आहेत, ज्यांच्यामध्ये खूप शक्ती आहे. त्यांच्या शिंगाचं अजिंक्य आणि जे वीर आहेत त्यांना त्या बैलाचा वाससुद्धा सहन होत नाही, म्हणजे एवढं त्यांचं बल आहे. त्या दुष्ट बैलावर विजय जो मिळवेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचा, ही सत्या जी आहे नागनजिती, तिचा विवाह करेन, असा त्यांचा पण होता.
जगाम कौसल्यपुरम सैन्येन महतावृता. आणि जो पुरुष या सगळ्या बैलांवर प्रभुत्व मिळेल त्यालाच माझी कन्या द्यायची. अनेक जण येऊन गेले, पण ते सगळे तसेच परत गेले. आता इकडे ही सत्या जी आहे, नागनजिती जी आहे, ती मनामध्ये विचार करते. भूयादम मे पतिर ईशो मलाहा करोतु सत्या यदि मे धृतो व्रतेही. जर मी आत्तापर्यंत काही व्रतवैकल्य केलं असेल, भगवंताचा नामाचा जप केला असेल आणि मनापासून केला असेल, दोषरहित असं केलं असेल, तर माझे पती भगवान श्रीकृष्णच व्हावेत अशी इच्छा, लालसा तिने केली होती आणि ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थनासुद्धा भगवंताच्या चरणी मनोमन केली होती. आता हे भगवंत कसे आहेत? यत पाद पंकज रसशिरसा बिभरती अब्जजहा सगिरीशम सहलोकपाले. 4 गोष्टी दिल्या. श्री म्हणजे लक्ष्मी, अब्ज म्हणजे पाणी, पाण्यामध्ये जन्मलेलं म्हणजे कमळ, आणि कमळामधून निर्माण झालेलं म्हणजे ब्रह्मदेव. म्हणजे लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि सगिरीशहा म्हणजे स्वतः शंकर भगवान, आणि सहलोकपालही, लोकपाल, या 4 जणांचे भगवंताच्या चरणाचे धूळ आपल्या मस्तकी धारण करतात. शिरसा बिभरती काय? तर यत पाद पंकज रजहा, पायाची माती जी आहे ती घेऊन आपल्या कपाळाला लावतात. एवढं ज्यांचं ऐश्वर आहे ते भगवंत अनेक वेळा अनेक अवतार धारण करतात. लीला तनुः सकृत सेतू परीप्से येशहा काले ददत्स भगवान ममकेन तुष्यती. आता ते भगवंत कोणत्या सत्कर्माने माझ्यावर प्रसन्न होतील असं ती विचार करते. अर्चितम पुनरित्याह नारायण जगतपते. विधीपूर्वक भगवंत्या राजांनी, नागनजिताने भगवंताची पूजा केली आणि आपली प्रार्थना त्यांच्यासमोर मांडली. त्याचं सगळं ऐकून घेतल्यानंतर भगवंत म्हणतात, नरेंद्र यांच्या कविर्भिर विगरहिता राजन्य बंधोभिर निज धर्मवर्तिनः. खरा जो क्षत्रिय आहे तो इतरांच्याकडे याचना करत नाही, कोणाला काही मागत नाही. त्याच्या अंगामध्ये तेवढं बळ असतं, त्याच्याबरोबर सैन्य असतं आणि स्वतःच्या ताकदीवर तो दुसऱ्याशी युद्ध करून त्याला जे पाहिजे ते मिळवूच शकतो. असं असताना जर त्याने याचना केली तर विद्वान जे आहे ते सुद्धा त्याची निंदा करतात. असं म्हणतात, नरेंद्र यांच्या कविभीर विगरहिता राजन्य बंधोर निज धर्मवर्तिना तथापि याचे तव सौरदेच्छया. तरी पण माझा विचार आहे, भगवंत म्हणतात की या तुमच्या कन्येशी सत्येशी विवाह करावा आणि कन्येला मी मागणी घालतो, पण या बदल्यात आम्हाला काहीही शुल्क देण्याची गरज नाही. ते पण आमच्यामध्ये ती प्रथाच नाही. आता राजा जो आहे तो राजा सगळं त्यांना समजावून सांगतात. आणि सप्तैते गोवृषा वीर दुर्दांता दुरवग्रहा एतैर्भग्नाः सुबहवो भिन्नगात्रा नृपात्मजः. भगवंताने त्यावेळेस सुबहवो म्हणजे पुष्कळशा एतैर्भग्नाः अनेक राजकुमार आतापर्यंत येऊन गेले, पण ते सगळे पंथा पराभव झाला. ते काही त्या 7 बैलांना ते व्यसन घालू शकले नाही. आणि म्हणून आता या ठिकाणी नागनजिताचा हा पण पाहून भगवंताने कंबर कसली आणि भगवंताने स्वतः 7 रूपे धारण केली. आत्मानं सप्तधा कृत्वा. आत्मा प्रगट व्हायचा त्याला शरीर पाहिजे, म्हणजे भगवंताचं एक शरीर होतंच, पण त्याने 7 रूपं धारण केली आणि त्या नग्रण्हा लीलयवतान त्याने त्या बैलांना वेसण घातली असं दिलेलं. बध्वा तान दामभी, दाम म्हणजे दोरी. शौरेर भग्न दर्पान हतौजसहा, हत तेजसहा. त्यांचे बळ खच्ची झाले त्या बैलांचं आणि त्यांना दोरी बांधून एखादं मूल जसं जे लाकडी खेळणं जे ओढत असतं त्याप्रमाणे भगवंताने त्या सगळ्या बैलांना ओढू लागले. आता हे बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे. सुरुवातीला म्हणजे महात्म्य पाहिलं त्यामध्ये पाहिलं म्हणजे परीक्षित राजाला धर्म म्हणजे बैल आणि ते गाय या दोघांनी जेव्हा दर्शन दिलं आणि आपली व्यथा सांगितली तर हे 7 बैल हे धर्माचे प्रतीक होते. आणि श्रीकृष्ण आणि सत्या यांचा विवाह जो प्रसन्न झाले आणि आपली कन्या नागनजितीने यांना दिली. आता हा भगवंताचा विवाह जो आहे सत्या मातेशी झालेला आहे. आता राजपत्न्यश्च दुहितू कृष्णं लब्ध्वा प्रियं प्रतिम लेविरे परमानंद जातश्च परमोत्सव. आपल्या कन्येला प्रिय असा श्रीकृष्णपती मिळायचं पाहून ज्या राण्या होत्या नागनजिताच्या
त्या महालामध्ये त्या सगळ्यांनाच आश्चर्य झालं आणि आनंद झाला. तो आनंद व्यक्त करण्यासाठी दशधेनू सहस्राणी परिबर्हम अदाद विभू युवतीनां सहस्रम निष्कग्रीव सुवाससाम. राजाने त्यांच्याबरोबर 10,000 गायी दिल्या, सुंदर वस्त्रे परिधान केलेल्या, सुवर्णहार घातलेल्या 3,000 दासी त्यांना त्या लग्नाच्या प्रसंगी दिला. 9,000 हत्ती दिले, 9 लाख रथ दिले, 9 कोटी घोडे दिले आणि 9 अब्ज सेवकसुद्धा दिले. बरं झालं आपल्याला कोणी काही दिलं नाही, नाही तर आपल्या छोट्याशा घरात हे कोणी बसलेच नसते आणि ते बसल्याचं आपल्याला घराच्या बाहेर लावावं लागलं असतं. तर आता ती त्यांची ताकद होती, भगवंताची होती. भगवंत असल्यामुळे जीवामध्ये आणि भगवंतामध्ये कसा फरक आहे हे लक्षात घ्या. तर नग्नजिताने त्या दंपत्याची रथात बसून मोठी पाठवणी केली आणि त्यांना पाठवून दिलं. अर्जुनाने आपल्या मित्रांचे प्रिय करण्यासाठी धनुष्य हातात घेतलं. सिंह ज्याप्रमाणे पशुला पळवून लावतो, कारण या नग्नजिताला घेऊन जात आहेत असं इतर राजाने पाहिलं, ज्यांनी आत्तापर्यंत या सत्यासाठी प्रयत्न केला, त्या बैलांना व्यसन घालण्याचा. आणि जे हारले होते, ज्यांना अपयश मिळालं, त्यांनी या ठिकाणी भगवंताला विरोध केला, पण भगवंतानी त्यांनासुद्धा पिटाळून लावलं. आता पुढचा भाग येतो. कैकेय देशातील भगवंताची आत्या, श्रीकृष्णाची आत्या कैकेय देशामधली. तिचं नाव आहे श्रुतकीर्ती आणि हिला एक कन्या होती, तिचं नाव भद्रा. भद्रा नावाच्या कन्येशी भगवंताचा विवाह झाला आणि तिला तसं वचन पण दिलं होतं. आणि पुढचा एक विवाह जो आहे तो सुद्धा एक लक्षात घ्या. भद्रा झाला हा 7वा विवाह भगवंताचा. आणि आता 8वा विवाह जो आहे पट्टराणी, 8वी जी आहे, तिचं नाव आहे लक्ष्मणा. ती मद्र देशाची राणी, मद्र देशाच्या राजाची कन्या होती. मद्र म्हणजे आजचा मद्रास, जे आता तामिळनाडू झालं. सुतामच्या मद्राधिपते लक्षणैर्युतम. लक्ष्मणा तिचं नाव, कारण लक्षणाने, अनेक लक्षणांनी, शुभ लक्षणांनी युक्त असणारी ती होती. गरुड ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळून गरुडाने आणलं, त्याप्रमाणे भगवंताने त्या ठिकाणी जाऊन स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचे हरण केले. स्वयंवरे जहा रैकहा ससुपर्ण सुधाम इव. आता भगवान श्रीकृष्णांच्या 8 पट्टराण्यांचा विवाह जो आहे तो आपण या म्हणजे 5 पट्टराण्यांचा विवाह या अध्यायात वाचला. आत्तापर्यंत 3 पाचल्या. आता पुढचे जे विवाह आहेत, अन्यश्चैवं विविधा भार्याः कृष्णस्यासन सहस्रशः. या 8च्या व्यतिरिक्त हजारो स्त्रियांचे भगवंताचा विवाह झालेला आहे. भौमं हत्वा तन्निरोधात वृताश्चारु दर्शनः. त्या भौमासुराच्या बंदीखान्यामध्ये असणाऱ्या 16,100 कन्या, त्यांना भगवंताने तिथून सोडून आणलं. हा कथावार्ता पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायचा आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे अष्टमहिषोद्विवाहो नाम 50-70 अध्याय. 8-50-70 अध्याय, 58वा अध्याय या ठिकाणी समाप्त होता. आता उद्या आपल्याला भौमासुराचा उद्धार आणि 16,100 राजकन्यांचा भगवंताबरोबरचा विवाह हा भाग जो आहे तो आपल्याला उद्या पाहायचा आहे. आता या शुक्रवार शनिवारी हे प्रवचन होतं खरं म्हणजे, पण गावाला जायचं असल्यामुळे ते आता सोमवार मंगळवार घेतलं. त्यामुळे आज जे होते सोमवार आणि मंगळवार किंवा मागच्या आठवड्यात ते असंच आपण केलं गावाला जायचं असल्यामुळे. त्या सगळ्यांना काय गैरसोय झाली असेल त्याबद्दल माफी मागतो. पण आपला जो क्रम आहे तो क्रम जाऊ नये. गावाला गेलो तरी आपला हा अनुष्ठानाचं एक प्रकारचं भगवंताच्या स्मरणाचं ते असंच अखंड राहावं म्हणून ही आपण तडजोड केली, थोडं मागे पुढे केलं प्रवचन. तर उद्याच्या भागामध्ये आपण 59वा अध्याय पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाचे वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणाचाचा. मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. हो.